राम राम मंडळी. आज देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी. आजच्या दिवशी आपण आद्य श्रीमद शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंगाष्टकम हे स्तोत्र समजून घेणार आहोत. श्री भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं पूजन केलं जातं. वारकरी मंडळी पायी पायी प्रवास करत करत पांडुरंगाच्या गाण्यात दंग होत होत पंढरपुरी पोचतात. पंढरपुरी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि कृतार्थ होतात. त्याचबरोबर पांडुरंगालाही त्यातच कृतकृत्यता वाटते. अशा या पांडुरंगाचं स्वरूप श्रीमद आद्यशंकराचार्यांनी कसं बरं वर्णन केलेलं आहे, त्याचंच वर्णन पांडुरंगाष्टकम या स्तोत्रात केलेलं आहे. पांडुरंगाष्टकम हे परब्रह्मलिंग स्वरूपातील पांडुरंगाचं स्तवन आहे. पंढरपुरातील पांडुरंगाचं वर्णन अनेक संतांनी विद्वज्जनांनी केलेलं आहे, परंतु त्यांच्या जीवनात ज्ञान कर्म भक्ती या त्रिवेणी संगमाची दुथडी भरून वाहणारा पूरच दृष्टीस पडतो. अशा श्रीमद आद्यशंकराचार्यांनी आदिमशक्ती परब्रह्मस्वरूप चिद्घन अशा पांडुरंगाचं स्तवन पांडुरंगाष्टकममध्ये केलेलं आहे. श्रीमद आद्यशंकराचार्य फिरत फिरत पंढरपूरला आलेले आहेत. भीमा नदीच्या तीरावर बसून चित्त एकाग्र केलेले आहे आणि त्यांच्या दृष्टीसमोर पांडुरंगाचं जे रूप व्यक्त झालेलं आहे तेच या पांडुरंगाष्टकम स्तोत्रात त्यांनी व्यक्त केलेलं आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म स्वरूपातलं पांडुरंगाचं जे रूप आदिशंकराचार्यांच्या दृष्टीस पडलेलं आहे त्याचं यथार्थ शब्दांमध्ये वर्णन शंकराचार्यांनी केलेलं आहे. आपण एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ आता जाणून घेणार आहोत. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम. महान योग्यांचे अधिष्ठान असलेल्या भीमा नदीच्या तीरावर पुंडरीकाला वरदान देण्यासाठी श्रेष्ठ अशा मुनींसह प्रत्यक्ष आनंदकंद घेऊन पांडुरंग पंढरपुरी आलेला आहे. आणि अशा भगवत चिंतन परब्रह्म स्वरूप असलेल्या पांडुरंगाला मी नमस्कार करते. मानवी जीवन जेव्हा जेव्हा अधपतित होतं, मूर्खपणा पराकोटीला पोचलेला असतो, तेव्हा पुंडरीकासारखा एखादा महान कर्मयोगी जन्म घेतो आणि त्या कर्मयोग्याला दर्शन देण्यासाठी भगवंत स्वतः धावत येतात. अशी ती पुण्यभूमी म्हणजे पंढरपूर. पुंडरीकासारखा कर्मयोगी भक्त भक्तीची ही जी विस्कटलेली घडी आहे ती बसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातूनच त्याचा महान कर्मयोग सिद्ध झालेला आहे. आणि अशा या महान कर्मयोगाला पुंडरीकाला आपल्या परमप्रिय भक्ताला भेटण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत आलेले आहे. त्यावेळेस पुंडरीक आई वडिलांची सेवा करत असतो. पांडुरंग दाराशी आलेले आहे, पण आई वडिलांची सेवा करण्यापासून उसंत नसलेला पुंडरीक मात्र दाराशीच एक वीट ठेवून म्हणतो, दाराशीच तिष्ठत राहा. अशी आख्यायिका दिलेली आहे. म्हणून उभा विटेवरी अशी पांडुरंगाचं वर्णन केलं जातं. पण असा विचार करूयात की भगवंत प्रत्यक्ष दाराशी आलेला आहे आणि त्याला पुंडरीक असाच दाराशी तिष्ठत ठेवणार आहे का? प्रत्यक्ष भेटायला आलेल्या भगवंताकडे पुंडरीक एवढं दुर्लक्ष करेल का? या प्रसंगातून भक्त पुंडरीकाने अतिशय प्रभावशाली विचार मांडलेला आहे. आपला नित्यकर्म सोडून भक्ती करण्यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयातच जाण्याची आवश्यकता नाही.
तर आपल्या घराच्या विटांमध्ये सृष्टीतल्या चराचरामध्ये भगवंत वसलेला आहे आणि त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही नित्यकर्म करता करता सुद्धा भक्ती करूच शकता. ईश्वर भक्तीसोबत कर्तव्यपरायणता अंगी बांधली तरच ती भक्ती होऊ शकते. हे लोकांना समजावून सांगण्याचा आग्रह पुंडलिकाचा आहे. त्याचा महान कर्मयोग बघून आणि भगवंतावरील आंतरिक प्रेम बघूनच प्रत्यक्ष पांडुरंगालाही पुंडलिकाला भेटायला यावेसे वाटले आणि ज्या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे त्या पंढरपूर क्षेत्री पुंडलिकाने विठुरायाची स्थापना केलेली आहे, पांडुरंगाची स्थापना केलेली आहे आणि विठुरायाची पंढरी ही प्रसिद्ध झालेली आहे. पांडुरंग म्हणजे कृष्णाचं स्वरूप आहे. पांडू आणि रंग अशी त्याची फोड करता येते. पांडुरंग म्हणजेच संस्कृतमध्ये काळी छटा आणि पांढऱ्या रंगाची छटा, धवल रंगाची छटा यांचं मिश्रण म्हणजेच पांडुरंग होय. म्हणूनच पांडुरंगाला, विठ्ठलाला पांडुरंग असे नाव मिळालेले आहे. सारा दिवस गायींच्या कळपासोबत रानावनात फिरणारा कृष्ण संध्याकाळी जेव्हा घरी परत येत असे तेव्हा गायींच्या मागून चालत असताना गोखुरांमुळे जी धूळ त्याच्या शरीरावरती, त्याच्या चेहऱ्यावरती चढत असे, त्यामुळे बालकृष्णाचा चेहरा काळसर झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्याच्याच जोडीला कर्मयोगाचं तेज भगवान श्रीकृष्णांच्या सोबत आहे. गोधुलीने माखलेला चेहरा, त्यामुळे काळपट वर्ण आलेला आहे आणि कर्मयोगाचं तेज ही धवलता दर्शवणार आहे. म्हणूनच कृष्ण वर्ण आणि धवल वर्ण याचा योग्य समन्वय असलेले भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग होय. अशा पांडुरंगाला आदिशंकराचार्य नमस्कार करतात. तो पण कुठे करत आहे तर भीमा नदीच्या काठावर. भीमा नदी म्हणजे चंद्रभागावर का मंडळी? पंढरपूरजवळ भीमा नदी चंद्रकोरीसारखा आकार घेते, मग त्या ठिकाणी त्या नदीला चंद्रभागा असं नाव मिळालेलं आहे. ते केवळ योगपीठ नव्हे तर ते महायोगपीठ आहे. महायोगपीठ का तर लाडक्या भक्ताला प्रत्यक्ष भगवंत तिथे भेटायला आले आहे आणि ज्या ठिकाणी ही भेट घडलेली आहे ते समन्वय पीठ म्हणजेच महायोगपीठ. जिथे योगी यांचा संगम होतो ते महायोगपीठ आहे. श्यामरंगाने शोभणाऱ्या कृष्णाच्या मनात शंका आली. मी स्वतःहून पुंडलिकाला वरदान देण्यासाठी येतो आहे, पण कदाचित पुंडलिकाने ते वरदान स्वीकारलंच नाही तर. म्हणून भगवंत अनेक मुनिश्रेष्ठांना सोबत घेऊन आलेले आहेत. म्हणून शंकराचार्य लिहितात, वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रैहि. एकट्याने येण्यापेक्षा सर्व मुनिश्रेष्ठांना सोबत घेऊन जाणेच बरे. कर्मयोगी पुंडलिक आणि स्वयं भगवंत यांच्या या भेटीचा पवित्र असा सोहळा झालेला आहे. त्याच वेळेस भक्तांच्या मनात भक्तीचा शाश्वत चिरंतन आनंद झालेला आहे आणि त्यालाच आनंदकंद असे म्हटलेले आहे. पुंडलिकाचे कर्तृत्व, पुंडलिकाची कीर्ती कितीही महान असेल की ज्यामुळे प्रत्यक्ष भगवंताला त्यांना भेटावंसं यावंसं वाटलं असेल आणि एकटेच आलेले नाहीये तर ते सर्व मुनिश्रेष्ठांना सोबत घेऊन आलेले आहे. आणि अशा या पांडुरंगाला पुंडलिकाने दारातच विटेवरती तिष्ठत राहायला सांगितलेलं आहे. केवढी त्याची मिजास आहे. म्हणूनच लाडिक क्रोधाने तुकाराम महाराज म्हणतात, कारे पुंड्या मातलासी, कारे पुंड्या मातलासी, उभा केला विठ्ठलासी. एवढी ही भक्तीची मिजास आहे. आणि भक्त आणि देव, भक्त आणि भगवंत यांच्या भेटीतून मिळणारा आनंद हा आनंदकंद आहे. अशा परब्रह्मलिंग स्वरूप पांडुरंगाला
मी नमस्कार करते. इथे मी नमस्कार करते हे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. शंकराचार्यांची योग्यताच मोठी आहे. ज्ञानी यांचा ज्ञान राजा असं वर्णन ज्यांचं केलेलं आहे असे हे महान शंकराचार्य आहेत. त्यांनी साकार स्वरूपातला पांडुरंग बघितलेलाच आहे, पण त्याचबरोबर निर्गुण निराकार रूपातीलही पांडुरंगाची अनुभूती घेतलेली आहे. अशा पांडुरंगाचं वर्णन अतिशय मधुर, रसाळ आणि प्रगल्भपणाने आदि शंकराचार्यांनी केलेलं आहे. त्याचा मला समजलेला, माझ्या अल्पमतीने जाणलेला अर्थ स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करत आहे. दुसरा श्लोक बघूयात आता आपण. तडित्वा ससंनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्वेष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विद्युल्लते समान वस्त्र नेसणारा, नीलवर्णी मेघाप्रमाणे शोभून दिसणारा, लक्ष्मीचे निवासस्थान असणारा, परमसुंदर, चित्प्रकाशी, सर्वश्रेष्ठ आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून उभा राहणारा अशा परब्रह्मलिंग स्वरूप पांडुरंगास मी नमन करतो. भगवंताचे वस्त्र कसे आहे तर आपण भगवंताचं सगुण साकार असं रूप बघत असतो. त्यावेळेस भगवंताला नित्यनेमाने पूजा अभिषेक करून वेगवेगळ्या रंगाचे पितांबर परिधान करत असतो. छान सुंदर तुळशीची माळा घालून चंदनाची उटी लावून त्याचं सुशोभन करत असतो. पण खरोखर अशा लौकिक वस्त्रांची भगवंताला आवश्यकता आहे का हो? तर भगवंत निरनिराळी वस्त्रे परिधान करताना दिसतो. ही पितांबर, तुळशी माळा, चंदनाची उटी ही लौकिक अर्थाने वस्त्र झाली. पण आध्यात्मिक बाबतीमध्ये भगवंताची वस्त्र कोणती तर ती वस्त्र म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी आणि अहम. भगवंताच्या इंद्रियांना आवडेल असं जीवन जगणाऱ्या भक्ताला इंद्रियांचं वस्त्र भगवंताने परिधान केलेलं दिसतं. म्हणजे माझ्या डोळ्यांना जे छान दिसतं त्या रूपात भगवंत सुंदर दिसतो. मला पिवळा रंग आवडतो तर पिवळ्या रंगातलं पितांबर धारण केलेला विठ्ठल मला रुचतो. माझ्या इंद्रियांना जे आवडतं त्याच रूपातला भगवंत मलाही आवडतो, म्हणून ते इंद्रिय रूपी वस्त्र आहे. दुसरं म्हणजे मन. माझ्या मनाला जसा भगवंत आवडतो म्हणजे आषाढी एकादशीचा भगवंत आपल्या नजरेसमोर सुंदर तुळशीची माळ घातलेला असाच दिसतो. कारण की वर्षानुवर्ष माझ्या मनाला रुचलेले आणि माझ्या मनात रुजलेले हेच विठ्ठलाचे रूप आहे, म्हणून त्याला मनरूपी वस्त्र म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे इंद्रिय आणि मन समर्पित केल्यावरती बुद्धी समर्पित केलेला भक्त दिसतो. मग भगवद्गीतेतही आपल्याला सांगितलं आहे बुधा भाव समन्वितः. आपली बुद्धी ज्यावेळेस आपण भगवंताच्या चरणी समर्पित करतो त्यावेळेस बुद्धिरूपी वस्त्र असलेला भगवंत आपल्याला जाणवत असतो. इंद्रिय, मन, बुद्धी समर्पित केल्यानंतर भक्त विशुद्ध चैतन्याकडे प्रवास करू लागतो. तेव्हा त्याला भगवंताचे अहम हे वस्त्र दिसत असतं. त्यावेळेस त्याला अलौकिक आनंद होतो. ह्याप्रमाणे प्रभूची इंद्रिय, मन, बुद्धी, अहम ही वेगवेगळी वस्त्र आहेत. त्याच्या आत भगवंताचं विशुद्ध स्वरूप आहे. शंकराचार्य प्रभूच्या अहम अवस्थेपर्यंत गेलेले दिसतात. म्हणजे शंकराचार्यांच्या दृष्टीमध्ये अहमचे भगवंताचं वस्त्र दिसून येत आहे. त्यांना ते तेजस्वी वाटतं आहे. म्हणूनच भगवंताच्या वस्त्राचं वर्णन करताना शंकराचार्य म्हणतात
तडित्वाससं, लखलखणाऱ्या विजेप्रमाणे अत्यंत तेजस्वी असं हे भगवंताचं वस्त्र आहे. भक्तीच्या मंदिराचं अंगण खूप मोठं आहे. म्हणून देव आणि भक्ताचा संबंध कसा असावा या संदर्भात भगवद्गीतेमध्ये अर्जुन सांगतो आहे, पितेव पुत्रस्य सखेव सख्युः, पितेव पुत्रस्य सखेव सख्युः, प्रियप्रियाः अर्हसि देव सोढुं, प्रियप्रियाः अर्हसि देव सोढुं. पुढे आचार्य म्हणत आहेत, भगवंताचं स्वरूप कसं आहे? नीलमेघावभासम, पांडुरंग निळ्या मेघांसारखे आहे. बघा, काळ्या मेघांसारखे नाही म्हटलेलं आहे, कारण की काळे मेघ हे गडगडाट करून पर्जन्याची वृष्टी करणारी असतात, पण पांडुरंग मात्र निळ्या मेघासारखा शांत असा आहे. त्याच्यातून निळा रंग हा भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन घडवणार आहे. पुढे म्हटलेलं आहे रमा मंदिरम, मंदिर म्हणजे निवासस्थान आणि रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं निवासस्थान म्हणजे पांडुरंग आहे. आता ही लक्ष्मी म्हणजे फक्त वित्त नव्हे बरं का, तर वित्त लक्ष्मी सोबतच गुणलक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे आणि सौंदर्य लक्ष्मी आहे. या सर्व प्रकारच्या लक्ष्मींचा समन्वय पांडुरंगाच्या ठाई एकत्रित झालेला आहे आणि म्हणूनच शंकराचार्यांना याची अनुभूती आलेली आहे. म्हणूनच ते पांडुरंगाला म्हणतात रमा मंदिरम चित्प्रकाशम. पुढे म्हटलेलं आहे सुंदरम. पांडुरंगाचं रूप कसं आहे? तर सुंदर आहे, मनाला वेधून घेणार आहे, चित्ताकर्षक आहे आणि त्या रूपाचं शब्दातीत असं वर्णन आहे, सुंदरम. पुढे म्हटलेलं आहे चित्प्रकाशम. भगवंताचं सगुण साकार रूप अत्यंत मनमोहक आहे, चित्ताकर्षक आहे. देवाचं मूर्तीचे भजन करतो त्यावेळेस आपल्यासमोर देवाची मूर्ती सगुण रूपात साकार झालेली दिसते आणि त्याच सगुण रूपाकडे भक्त आकर्षिला जात असतो. परंतु भक्तीच्या उच्चावस्थेत पोहोचल्यावर भक्त निराकार स्वरूपातील भगवंताला बघत असतो आणि त्यावेळचा भगवंत हा त्याला चित स्वरूपात वाटत असतो, ज्ञानरूप वाटत असतो, प्रकाश स्वरूप वाटत असतो. मी आणि तू, मी म्हणजे जीव आणि तू म्हणजे भगवंत, याचे अस्तित्व राखणे हे अज्ञानच आहे. परंतु या अज्ञानाला शंकराचार्य प्रकाश असं म्हणतात आणि तो प्रकाश कसा आहे तर सुंदरम चित्प्रकाशम. भगवंताच्या चित स्वरूपातल्या अस्तित्वाचं ज्ञान होणं म्हणजेच अंतरी बुद्धीचा प्रकाश पडणं, याला म्हटलेलं आहे चित्प्रकाशम. पुंडलिकाने भगवंताला तिष्ठत ठेवलेलं आहे, उभं राहण्यासाठी वीट दिलेली आहे, ज्याच्या आयुष्यभर ध्यास धरलेला आहे, ज्याला भेटण्याची मनी आस लागलेली आहे, तो क्षण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहतो. तेव्हा हा भक्त म्हणतो, देवा तू तिकडेच उभा राहा, पुढे येऊ नकोस, कारण तू आणि मी जर एकरूप झालो तर तुझं हे सुंदर सगुण चित्प्रकाश असलेलं रूप मला पुन्हा पुन्हा अनुभवता येणार नाही. म्हणूनच वरम त्वेष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तिसऱ्या श्लोकामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. भवसागर हा एवढा खोल आहे असे आपल्या भक्तांना दाखवण्यासाठी ज्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि ब्रह्माला राखण्यासाठी त्याने नाभिकोश धारण केलेला आहे
अशा परब्रह्म स्वरूपातील पांडुरंगाला मी नमस्कार करतो. पांडुरंगाचे मी भक्तिपूर्वक भजन करतो. प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंताचे जे लाडके आहेत त्यांच्यासाठी भवसागर किती खोल आहे, त्यात पोहणे शक्य आहे की नाही याचं वर्णन शंकराचार्यांनी केलेलं आहे. भगवंताने कमरेवरती हात ठेवलेले आहेत आणि त्यावेळेस त्याची 4 बोटं ही नाभीकडे वळालेली आपल्याला दिसतात. ते कशाचा निर्देश आहे तर नाभीस्थानी ब्रह्मदेवाचं निवासस्थान आहे. नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात्. भक्तांसाठी भवाब्धिः हा भवसागर किती खोल आहे. कमरेपासून ब्रह्माचं निवासस्थान सत्यालोक आहे आणि कमरेपासून ते नाभीपर्यंत 10 अंगुली अंतर आहे. ब्रह्मदेव हा सत्यलोकात राहतो आणि आपण मृत्यूलोकात राहतो. तेव्हा जीवाला शिवापर्यंत पोचायचं असेल, भक्ताला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर हे 10 अंगुलीचं अंतर पार करणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच म्हटले प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम. प्रमाणम म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट अंतर सांगितलेलं आहे. मला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे तर मला किती अंतर चालून जायचं आहे तर 10 अंगुली. भक्तीच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत. 9विधा भक्ती सांगितलेली आहे. एक 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 पाऊल टाकत आपण 9विधा भक्ती करत भक्तीच्या उच्च स्तरावरती ज्यावेळेस पोचतो त्यावेळेस माझ्यामधलं आणि प्रभूमधलं अंतर हे कमी कमी होत जात आहे. आणि अशा परब्रह्माचं मी भजन करत आहे. पुढे असं म्हटलेलं आहे मामकानाम. मामक हा शब्द इथे अगदी हेतुपुरस्सर असा वापरलेला आहे. मामक म्हणजे माझे, जे माझे स्वतःचे आहेत असं आहे. भगवान सांगतो आहे की ही सगळी जीवसृष्टी मीच निर्माण केलेली आहे. म्हणून जीवसृष्टीतला प्रत्येक घटक हा माझाच आहे. याचाच अर्थ काय आहे तर जो तुम्ही कसेही वागा, तू माझी आठवण केलीस तरी नाही केलीस तरी, तू माझा भक्त असलास तरी आणि नसलास तरी मी तुला तारून नेणार आहे, कारण की तू माझाच आहे. भगवंताचं माझ्यावरती निस्सीम प्रेम आहे म्हणून तिथे म्हटलेलं आहे मामकानाम. म्हणून भगवंत सोपं असं आश्वासन आपल्याला देतात. मी सांगतो तसं तू कर, तू माझ्या मागून घे, फक्त कमरेपर्यंत पाणी आहे. थोडीशी 4 पावलं तू चाललास तर ह्या भवसागर तारून नेण्यासाठी मी तुला समर्थ करेन, मी तुझ्या सोबतच आहे. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतायत मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. पांडुरंगाच्या रूपात भगवंत भक्तांना आश्वासन देतो आहे. बाळा, या भवसागराचं पाणी फक्त कमरेपर्यंत आहे, म्हणून पांडुरंगाचे हात कमरेवरती आहे. तू कमरेच्या वरच्या भागापर्यंतचा प्रवास कर. तिथून पुढचा भवसागर कसा पार पाडायचा याच्यासाठी मी तुझ्या सोबत आहेस. तू न घाबरता माझ्याच रस्त्याने चालत ये. प्रस्तुत श्लोकामध्ये साधकाला सामान्य माणसाला भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. तू हाक मारत जा, काम करत जा, मदत तयार आहे. साधकांना सूचना केली आहे की तुमची दृष्टी पवित्र बनवा, कानांनी दिव्य वाणी ऐका आणि वाणी सुगंधित बनवा आणि सिद्ध लोकांची मस्ती दिलेली आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. 4थ्या श्लोकामध्ये आचार्य शंकराचार्य म्हणत आहेत स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं,
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गळ्यात दैदिप्यमान कौस्तुभमणी धारण केल्याने अतिशय शोभायमान दिसणाऱ्या, ज्याच्या बाहूवर बाजूबंद केयूर शोभून दिसत आहे आणि ज्याच्या हृदयात लक्ष्मी निवास करत आहे, जो स्तुती करण्यास योग्यच आहे, जो श्रेष्ठ आहे आणि लोकांचा पालन करता आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक नमस्कार करते. भगवंताचा कंठप्रदेश हा कौस्तुभमण्याने शोभून दिसतो आहे. पंढरीचा पांडुरंग हा स्वयंप्रकाशित आहे, तसाच आश्वासक सुद्धा आहे. मग त्याला कौस्तुभमण्यासारख्या अलंकाराची खरोखरच आवश्यकता आहे का हो? त्याच्याने त्याचं खरोखरच सुशोभन होतं का हो? पांडुरंगाचं रूप धारण करणाऱ्या कृष्णाचं हेच वैशिष्ट्य आहे. तो ज्ञानी आहे, प्रेमळ आहे आणि त्याचबरोबर थकलेल्या, कंटाळलेल्या, निराश झालेल्यांना तो आश्वासन देतो आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पीडितांना हा भगवंत कौस्तुभमणीरूपी आश्वासन देतो आहे. भगवंत सांगतात, हाक मारीत जा, काम करत जा, मदत तयार आहे. बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, तू पुढे जा. कर्मयोग्यांना भगवंत याच कंठाने मार्गदर्शन करत असतो. कर्मयोगाचं लक्ष भगवंताच्या चरणापाशी नसतं, तर भगवंताच्या मुखकमलावरती असतं आणि भगवंताच्या कंठाशी असतं. ते प्राण कंठाशी आणून वाट बघत असतात, भगवंत माझ्याशी कधी बोलेल, मला कधी मार्गदर्शन करेल. आणि म्हणूनच भगवंताचा कंठ कौस्तुभमण्याच्या रूपाने म्हणजेच त्याच्या प्रासादिक वाणीने शोभून दिसतो. भगवान पांडुरंगाचे बाहू बाजूबंदांनी म्हणजेच केयुराने शोभून दिसत आहे. हे सगळं रूपकात्मक आहे. भगवंताच्या शरीरावरचे जे दागिने आहेत, ते दागिने भगवंताचं सगुण साकार रूप दर्शवित असतात. पण तेच दागिने रूपकात्मक आपण घेतले तर निर्गुण निराकार रूपही साकार होत असतं. पांडुरंगाच्या बाहूवरती सोन्याचे बाजूबंद तर आहेतच, परंतु ते रूपकात्मक आहे. कोणत्याही व्यक्तीचे बाहू हे त्याचं सामर्थ्य दर्शवणारे असतात. मग सामर्थ्य कोणत्या प्रकारचं आहे भगवंताकडे? तर पहिलं सामर्थ्य आहे शासनकर्त्याचं. उत्तम असा शासनकर्ता भगवंत आहे. संपूर्ण सृष्टीच भगवंताने निर्माण केलेली आहे, पण तो फक्त निर्माण करून थांबलेला नाहीये, तर त्याचं चलन, वलन आणि नियमन अत्यंत कार्यक्षम पद्धतीने भगवंत सांभाळत आहे. आणि दुसरं सामर्थ्य आहे उद्धारक कार्य. ज्याच्या बाहूमध्ये सामर्थ्य असतं तीच व्यक्ती शोभून दिसत असते. रघुवंशातली एक कथा आपल्याला सांगता येते. रघुराजाचा मुलगा अज हा इंदुमतीच्या स्वयंवराला जाण्यास निघालेला होता. त्यावेळेस मुलींचे, राजकन्यांचे स्वयंवर करण्याची पद्धत होती. अनेक विवाह योग्य असे राजपुत्र ओळीने दरबारात उभे राहत असत आणि इंदुमती म्हणजे जिचं स्वयंवर करायचं आहे ती कन्या हातात वरमाला घेऊन एकेका राजकुमारासमोर उभी राहत असे आणि तिची सेविका त्या राजाचं यथार्थ असं गुणवर्णन करत असे. मग त्याच्यामध्ये त्याच्या बौद्धिक सौंदर्यासोबत त्याच्या बाहूमध्ये किती सामर्थ्य आहे याचं आवर्जून वर्णन करत असे. आणि म्हणूनच दिलीपाने अजाला असं सांगितलं होतं की तुझ्याकडे रूपसौंदर्य आहेच, गुणसौंदर्य पण आहे, बौद्धिक सौंदर्य पण आहे, व तुझ्या बाहूत किती बल आहे यावरच एका राजाचं सामर्थ्य निश्चित होत असतं. म्हणून बाहुबल हे महत्त्वाचंच असतं. मग कोणत्या प्रकारचं बाहुबल भगवंताकडे आहे? तर शासन कार्याचं बाहुबल आहे आणि उद्धारक कार्याचं आहे. जो स्वतः
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ आहे, त्याच्याकडे संपूर्ण सृष्टी चालवण्याचं सामर्थ्य आहे. भगवान उद्धारक आहे. भीषण अनाचारात सतत झगडणाऱ्या भक्ताचा हात पकडून भगवंत त्याला भवसागरातून तारत असतो. भगवंताच्या हातात सस्यश्यामलाम सृष्टी लक्ष्मी रूपी आहे आणि भगवंत भक्ताला आलिंगन देण्यासाठी सतत त्याचे सामर्थ्यशाली बाहू पुढे करून उभा आहे. म्हणूनच शंकराचार्य म्हणतात, जुष्ट केयूरकम श्रीनिवासम. भगवंताच्या बाहूमध्ये केयूर म्हणजेच बाजूबंद शोभून दिसत आहेत आणि लक्ष्मीचा म्हणजेच गुणलक्ष्मी आणि शौर्यलक्ष्मीचा निवासही त्यांच्या बाहूंमध्ये आहे. पुढे आलेला आहे शिवम. शिवम म्हणजे पवित्र, जो विश्वाचे जीवमात्रांचे कल्याण करणारा आहे असा तो शिवम. पुढे आहे शांतम. भगवंताचा शांत भाव शंकराचार्यांच्या मनाला भावलेला आहे. शांती दोन गोष्टीतून येते. पहिली गोष्ट म्हणजे अज्ञान आणि दुसरी म्हणजे निर्विकारता. अज्ञान म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहितीच नसेल, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं पण नसतं, तर आपण शांत बसतो. दुसरी गोष्ट आहे निर्विकारता, म्हणजे ज्याच्यात मला काही इंटरेस्टच नाही आहे. अमेरिकेत काय चाललेलं आहे, रशियात काय चाललेलं आहे, इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे, त्याचा माझ्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे, तेव्हा मी निर्विकारतेने त्याच्याकडे बघत असतो. पण भगवंतांकडे आलेली शांती ही अज्ञानातली पण नाही आहे आणि निर्विकारतेची पण नाही आहे, तर ती विकारी शांती आहे. मग कोणत्या प्रकारचा विकार त्याच्यामध्ये आलेला आहे? भगवंत तर अलिप्त आहे सर्व गोष्टीतून, मग तरीही कोणता विकार त्यांच्याकडे आलेला आहे? तर त्यांची स्नेहमय दृष्टी भगवंताकडे आहे. अपार करुणामय असा भगवंत आहे आणि प्रत्येक भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो तत्पर आहे. आणि म्हणून त्याची करुणामय कृपादृष्टी ही भगवंताची करुणामय कृपादृष्टी ही भक्ताच्या ठाई निरंतर आहे. आणि म्हणून तो भक्तासोबत हसतो, भक्तासोबत नाचतो, भक्तासोबत खेळतो आणि भक्ताला आलिंगनही देतो. संतांच्या विविध गोष्टी आहेत. संत जनाबाईंसोबत विठ्ठल दळणसुद्धा दळलेलं आहे. एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून भोजन वाढण्यासाठी सुद्धा आलेलं आहे. प्रत्येक रूपात भक्ताची साथ सोबत संगत भगवंतांनी केलेली आहे. पण त्याचा हा जो विकार आहे तो स्नेहजन्य विकार आहे. म्हणून या स्तोत्रात शंकराचार्य भगवंताच्या विकारी शांतीचं वर्णन करतात. जसं लहान मूल असतं, खोड्या काढत इकडे तिकडे फिरत असतं आणि त्याच्या खोड्यांकडे आई बाबा अतिशय कौतुकाने आणि शांततेने पाहत असतात. मुलाने केलेल्या खोड्या या गुन्हा वाटत नाही, तर किती कौतुकाने छान हुंदडतो आहे, किती गोड बोलतो आहे, असं कौतुक अतिशय शांततेने आई बाबा करत असतात. हीच विकारी शांती पांडुरंगाच्या ठाई आहे. तो आपल्या भक्तांचं गुणगान करत आहे आणि ही स्नेहमय दृष्टी असलेली विकारी शांती पांडुरंगांच्या ठाई आहे. पुढे म्हटलेलं आहे इड्यम. शिवम शांतम इड्यम. शिवम शांतम इड्यम. इड्यम मध्ये ई हा धातू आहे. त्याचा अर्थ होतो स्तुती करण्यास योग्य. भगवंताची स्तुती का करायची आणि आपण काय त्याची स्तुती करू शकतो? भगवंत सर्व गुण संपन्न आहे आणि आपली त्याची लायकीच नाही आहे भगवंताची स्तुती करण्याची. शंकराचार्यांसारखे महान भक्त, भक्तीची पराकोटीची अवस्था ज्यांनी गाठलेली आहे, त्यांच्या मुखातून आपोआप पांडुरंगाचं स्तवन बाहेर पडलेलं आहे, जे पांडुरंगाष्टकम आहे. आपली ती योग्यता नाही आहे, तरीसुद्धा पराकोटीचे उच्च दर्जाचे भक्त असलेले शंकराचार्य सुद्धा काय सांगतात?
मी अज्ञानी आहे, तू ज्ञानाचा सागर आहे. मी दुर्गुणी आहे, तू गुणांची खाण आहेस. मी निस्तेज आहे, तू तेजपुंज आहेस. मी निष्प्रेम आहे, तर तू प्रेमाचे भांडार आहेस. माझ्या आयुष्यात एकही गुण नाही, फक्त मूर्खपणा भरलेला आहे. आणि तरीही तुझी माझ्यावर अपार करुणा आहे, अपार स्नेह आहे. अशा परम करुणामय भगवंताची स्तुती करायची नाही तर कोणाची स्तुती करायची? म्हणूनच भगवंत इड्यम आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे लोकपालम. भगवान जीवांचे पालन करतो, पण तो त्याचं पालन करण्यात फरक काय आहे? तर जो पालनकर्ता असतो, जो मालक असतो, जो सत्ताधीश असतो, तो नेहमी स्वतःला श्रेष्ठ बनवतो आणि दुसरा आपल्या पुढे लाचार आहे असा भाव तिथे निर्माण केलेला असतो. पण भगवंताच्या बाबतीत मात्र विपरीत परिस्थिती आपल्याला दिसते. भगवान लोकांचं पालन करतो, जीवांचं पालन करतो, पण तो जीवाला मोठा बनवतो आणि स्वतःला लहान समजतो. म्हणूनच पुंडलिकाची आज्ञा मानून पांडुरंग विटेवरती उभा राहिलेला आहे. आणि म्हणूनच पांडुरंग हा लोकपाल आहे. आणि अशा पांडुरंगाला मी नमस्कार करते. आज आपण आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या पांडुरंगाष्टकम या स्तोत्रातील 4 श्लोक समजून घेतलेले आहेत. पुढचे 4 श्लोक आपण पुढील भागात समजून घेऊयात. भजे पांडुरंगम, भजे पांडुरंगम.